आज एवढं मोठं संकट आलं होतं ना का विचारूच नका. पुढे सांगते, पण असंच व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत नक्की बघा. आजची सुरुवात झाली होती माझी देवपूजेपासून. त्यानंतर मला लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं, कारण मी आज थोडी लेट उठले होते. आणि माझं खरं तर आहे ना, स्वयंपाक करायच्या वेळेस आहे ना, भाजी पण ठरत नव्हती की मला भाजी काय करायची आहे. पण नंतर आठवलं की आपण रात्री चणे भिजत टाकले होते, सो मी पटकन चण्याची भाजी केली. नंतर लगेच पोळ्या करून घेतल्या. छान अशा पोळ्या मला 10 मिनिटात कराव्या लागल्या, कारण 11:30 झाले होते आणि मला 11:45ला माझ्या आहोंना डबा घेऊन जायचा होता. मी पटपट पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि लगेचच माझ्या आहोंचा डबा भरायला घेतला एका साईडला. आणि एका साईडला पापड सुद्धा भाजत होते. तुम्ही इथे नक्की लक्ष द्या कुठलं होतं ते संकट. मी डबा भरेपर्यंत आहे ना, गॅस चालू होता आणि पापड खाली ठेवलेले होते. पण जेव्हा मी पूर्ण डबा भरून ठेवला ना आणि मी चैन लावली बॅगची, सो मग मला कळलं की यार मी गॅस चालूच ठेवलाय. आणि बापरे, एवढं मोठं संकट टळलं माझं. नाहीतर मग काय झालं असतं विचार करा. त्याच्यानंतर मी आहोंना डबा देऊन आले आणि माझ्या आहोंना सांगत होते की असं असं झालं. आणि खरंच मला खूप पश्चाताप होते. आहो बोलले जाऊ दे, तू काही मुद्दाम नाही केलं, ते चुकून झालं तुझ्याकडून, तुझं लक्ष नव्हतं म्हणून, किंवा तू कुठलं तरी विचारत असशील, असं झालं. सो मला थोडंसं तिथून रिलॅक्स वाटलं की माझ्या आऊंसोबत बोलून, की मला त्यांनी समजवलं, त्यांनी मला समजून घेतलं. त्यानंतर मी आल्यावर मस्त जेवण वगैरे केलं. आणि रात्री आम्ही बासुंदी केली होती ना, ती मस्त एन्जॉय केली, कारण मला बासुंदी फार आवडते. माझ्या आऊंना माझ्यापेक्षा जास्त आवडते. त्यानंतर दुपारी थोडंसं चेंज वगैरे करून झाडांना पाणी वगैरे दिलं, कारण आजकाल उन्हाळा पण जास्त वाढलाय. आणि इव्हिनिंगच्या टाईमला मस्त चहा एन्जॉय केला. कसा वाटला माझा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.